प्रेक्षकांनो, गुन्ह्याला माफी नाही या मालिकेत आपण आज बघणार आहोत की भोसले तिथे आलाय मोहिनीच्या ऑफिसमध्ये। मोहिनी अगदी हुशारीने त्याला टाळते आणि तिथून निघून जाते। तिचं भोसलेचं काम मिंटीवर सोडून, मिंटी तिची असिस्टंट आहे। आता मिंटी म्हणते, सर काय मदत करू? भोसले तिच्याशी बोलतो आणि मग बोलता बोलता विचारतो, तुमच्या मॅडमनी कशासाठी सुट्टी घेतली आज? त्यावर मिंटी त्याला सांगून देते की त्यांचं लग्न ठरलंय ना, त्या डेटवर चालले आहेत आज। हे ऐकल्यानंतर भोसलेला प्रचंड वाईट वाटतंय, रादर त्याच्या स्वप्नांचा चुराडा झालाय असं म्हणायला हरकत नाहीये। पण इकडे आता तो वंदनाचा सो कॉल्ड सध्याचा नवरा बाहेर जायला निघतो, तेव्हा वंदना त्याला गाठते रस्त्यातच, म्हणजे बाहेरच दाराच्या, आणि म्हणते तुम्ही कुठे निघालात? तेव्हा तो शेविंग क्रीम आणायला चाललोय असं कारण देतो। पण वंदना मात्र गोड गोड बोलून त्याला घरीच थांबवते आणि म्हणते, तुमची अशी गुळगुळीत शेव मला आवडते, पण तुम्ही आता बाहेर जाऊ नका हो, हा घ्या हातोडा, घरात खेळ ठोकायचेत। आम्हा बायकांना काही ही असली कामं जमत नाही तो, आम्ही वेंधळ्या असतो ना अशा कामात, उगी लागलं वगैरे तर। आता मात्र तिच्या नवऱ्याला खूप भीती दाखवतीये। थोडक्यात काय, वंदना तिच्या नवऱ्याला गोड बोलून धमकवतीये। जमदाडे भोसलेला फोन करते आणि सांगते की ती बाई वंदनाच असेल, पालघरमध्ये जो खून झालाय। भोसले काही ते हे एक्सेप्ट करायला तयार नाहीये। तो तिला भला मोठं लेक्चर देतो क्रिमिनल सायकोलॉजीवर, आणि तू असला फालतू विचार करू नकोस, कामाकडे लक्ष देत जा असं म्हणून टाळतो। पण आता जमदाडेने मात्र पिच्छाच धरलाय वंदनाचा। तर आता ही संध्या पोहोचली तिच्या वडिलांची मिसिंग कंप्लेंट घ्यायला, पण सध्या तरी तिला कोणी पोलीस स्टेशनमध्ये त्या दाद देत नाहीये आणि तिथे बसल्या बसल्या तिचा डोळा लागतोय, वाट बघता बघता असं म्हणायला हरकत नाहीये। आता भोसले आलाय तिथे त्या सुहास सरांकडे, आणि तो त्या पंतांशी बोलता बोलता पंतांचा आणि भोसलेचा वाद होतो, कारण पंत जरा उर्मटपणेच बोलत असतात। पंत भोसलेवर ओरडतात म्हणून भोसलेला राग येतो। तो म्हणतो, जरा हळू आवाजात बोलत जा, मी इथे सरांच्या सिक्युरिटीवर आहे ना। तर आता हा जो पंत आहे तो जरा शांतच बसलाय। असो, आता भोसलेने एक आयडिया काढली आहे की त्यांना धमकीचे कॉल येत आहेत सुहास सरांना, म्हणून भोसलेचं म्हणणं आहे की त्यांनी सफाई कर्मचाऱ्यांचा ड्रेस घालून त्यांना जिथे फंक्शनला जायचं आहे तिथे जावं। शेवटी भोसलेवर जबाबदारी आहे त्यांच्या सिक्युरिटीची, पण सुहास मात्र म्हणतायत की याची खरंच काही गरज नाही, पण भोसले त्यांना छान कन्व्हिन्स करतो। आता अचानक संध्या कंप्लेंट लिहित असताना तिथे तिला तिच्या आईचा फोन येतो आणि तिची आई सांगते की तुझे बाबा घरी आलेत। संध्या फार खुश होते आणि तिथे कंप्लेंट मागे घ्यायची, म्हणजे कंप्लेंट लिहायची नाही आता असं म्हणून निघून येते आणि जमदाडेला फोन करून कळवते की माझे बाबा घरी आलेत। आईचा आता फोन आला होता, मी पोहोचली नाहीये घरी, पण पोहोचतेच आहे। आता जमदाडे म्हणते, हो ना, मग तुझ्या बाबाला आता चांगलं झाप आणि जा लवकर घरी। आता ती मुलगी घरी पोहोचते तेव्हा तिचे वडील तिथे आलेलेच नसतात, तिच्या आईला भास होत असतात आणि हा तिच्या आईचा जुना आजार आहे म्हणे। तर असो, आता पुढे ते दाखवलंय, ती जमदाडेला सांगते। आता भोसलेने आणलाय युनिफॉर्म सफाई कर्मचाऱ्यांचा आणि तो इन्सिस्ट करतोय त्या सुहासला की त्यांनी तो घालावा त्यांचा जीव वाचण्यासाठी, पण इथे मात्र पंत जोरात हसतो। आता भोसले म्हणतो, काय वाईट आहे, सफाई कर्मचाऱ्यांचा ड्रेस सरकारीच ड्रेस आहे ना तो, आणि काय हो तुम्ही ॲश्युरिटी देता का की सरांना काही होणार नाही? आता पुन्हा पंतांचा आणि भोसलेचा वाद होतो, पण आता इथे सुहास मध्ये पडतात आणि म्हणतात, काही हरकत नाही आहे, हा युनिफॉर्म घालणं म्हणजे एक शानच आहे, शेवटी तो सरकारी युनिफॉर्म आहे ना। सुहास यांना हे एक वेगळंच थ्रिल वाटतंय हे सगळं करताना, आणि ते एक्सेप्ट करतात भोसलेने जे काही प्लॅनिंग केलं आहे त्यांना फंक्शनपर्यंत म्हणजे व्हेन्यूपर्यंत पोहोचवण्याचं, आणि भोसले त्याच्या कार्यतत्परतेबद्दल त्यांना छान समजावून सांगतो की पोलीस लोक कसे प्रामाणिक आणि कार्यतत्पर असतात। तर असो, पुढे आपण बघतोय की ह्यांनी युनिफॉर्म घालायला होकार दिलाय आणि भोसलेच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आहे की आता यांची सिक्युरिटी म्हणजे व्यवस्थित होईल। तर आता संध्या जमदाडेला सगळं एक्सप्लेन करते की माझ्या आईला आजार होता विसरण्याचा, पण मध्ये मध्ये सगळं व्यवस्थित चाललं होतं, आम्ही ट्रीटमेंट घेत होतो, पण पैसे कमी असल्याकारणाने आम्ही तिची ट्रीटमेंट थांबवली। बाबा गेल्यामुळे आता हे सगळं ट्रिगर होत असावं। त्यावर जमदाडे तिला आधार देते आणि म्हणते, हे बघ काळजी करू नकोस, तू आता पोलीस स्टेशनमध्ये जा आणि मिसिंग कंप्लेंट लिही, हवं तर हे पैसे घे, त्यांना काही पैसे दे म्हणजे ते तुझं ऐकतील। आता संध्या म्हणते, नको मॅडम, पैसे वगैरे नको आहे, मी जाऊन तिथे कंप्लेंट करते। तर आता जमदाडे तिथून आल्यावर पोलीस स्टेशनमध्ये सतत वंदनाचाच विचार करते, तिला कळत नाही आहे करावं तर कसं करावं आणि वंदनाला कसं पकडावं। आता हा सुहास त्याच्या मुलाला सकाळी सकाळी जागं करतोय असं मध्येच दाखवलं आहे,
त्याचा मुलगा जागा होतो आणि अतिशय उर्मटपणे त्याच्या वडिलांशी वागतोय की तुम्ही सकाळी सकाळी कशाला आलात मला उठवायला, काय गरज होती. आता तो त्याच्या आईचा फोटो झाकतोय कारण त्याचे वडील समोर आहेत असं काहीतरी दाखवलंय विचित्र. त्याचे वडील म्हणतात का रे बाबा तू, म्हणजे सुहास म्हणतात त्यांच्या मुलांना का तू मला एवढा विलन ठरवतोयस. त्यावर हा मुलगा, त्यांचे घरातले सर्वंट येतात, दामू काका, रामू नाही दामू, तर ते दामू काका आल्यावर खूप खुश होतो आणि म्हणतो बघा कसे दामू काका माझी काळजी घेतात आणि आई बनवते ना तसं श्रीखंड पण बनवतात. मी उठलो की 5व्या मिनिटाला कॉफी हजर असते माझ्यासाठी. त्यावरती सुहासला त्यांच्या त्या सर्वंटला म्हणतात दामू काका नशीबवान आहात तुम्ही. आता जमदाडेने श्रद्धा मिरजकरला फोन केला आहे आणि आता भेटायचे असं ती श्रद्धाला सांगते. अरे देवा, या मिरजकर फॅमिलीचा आणि पोलिसांचा काही ससेमिरा अजून सुटला नाही आहे. असो, त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत ना. तर आता पुढे आपण बघतोय की हे म्हणजे सुहास त्या दामू काकांना म्हणतात की खरंच तुम्ही नशीबवान आहात, तुम्ही सगळं काही करता माझ्या मुलाचं. त्यावर ते माफी मागून घेतात त्या सुहासची. ते म्हणतात नाही हो बाबा, मस्करी केली, एवढं मनाला लावून घेऊ नका, तुम्ही तुमचं काम करा. आता हा ओरडतो त्याच्या वडिलांवर आणि म्हणतो की त्यांना आता कामावरनं काढून टाकू नका, ते माझ्याशी चांगले वागतायत म्हणून. त्यावर हे म्हणतात हे बघ असं वागू नकोस माझ्याशी. थोडक्यात काय प्रेक्षकांनो, ह्या बापाचं आणि लेकाचं अजिबात पटत नाही आणि त्यांच्यामध्ये खूप दुश्मनी असं काहीतरी दाखवलंय. आता जमदाडे पोहोचली आहे एका आपल्या म्हणजे मागच्या सिरियलमधल्या फेमस गल्लीमध्ये. आता मला हे तेव्हाच कळलं, पण आता बघूयात पुढे. तर आता जमदाडे फोनवर कोणाशी तरी बोलत असते की सरांना सांगू नका, ते माझ्यावर ओरडतील. आणि तिथे एक माणूस बसलेला असतो. जमदाडे त्याच्या जवळ जाते आणि त्याला सांगते की मला खबरी मावशीला भेटायचं आहे. सो प्रेक्षकांनो, ही आहे खबरी मावशीची गल्ली. तो माणूस म्हणतो कोणी पाठवलं आहे. त्यावर ही सांगते मला भोसले सरांनी पाठवलं आहे. आणि तो माणूस खबरी मावशीला हा निरोप द्यायला जातो. जमदाडे तिथेच वाट बघतीये. आता इकडे भोसले त्या सुहास साटम यांना निघाला आहे युनिफॉर्म घालून. त्यांना खूप थ्रिल वाटते हे सगळं करण्यात. आणि आता दामू काका त्यांना घड्याळ देतात आणि भोसले काहीतरी विचारत पडलाय, काय ते कळलं नाहीये. पुढे बघूयात. इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला आहे. पुढे आपण बघतोय की शेरेकरला कोणाची तरी डेड बॉडी दिसली आणि तो आश्चर्यचकित होतोय. पण खबरी मावशींनी चपलेच्या आवाजावरनं जमदाडेच आहे किंवा कोणीतरी अननोन आहे हे खबरी मावशीला लगेच कळालंय. खबरी मावशी खूप शार्प आहे. असो, आता खबरी मावशी जमदाडेवर डाफरणार बहुतेक तरी. आणि भोसलेला कोणाचा तरी फोन आलाय आणि कोणाचा आलाय ते माहीत नाही, पण भोसले चिडलाय. तर प्रेक्षकांनो, असा होता आजचा रिव्ह्यू. कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. आणि प्लीज 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 माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या सबस्क्रिप्शनची मला अतिशय गरज आहे. सो प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय ऑल रिव्ह्यू. धन्यवाद.